तुम्ही जर असं कपल किंवा असं फॅमिलीला घेऊन येतात किंवा फ्रेंड्सला घेऊन येतात ना, हे स्पॉट बरोबर नाहीये. हे बघ सगळे तिकडच बघायला झाड तिकडे चालले. ऍडव्हेंचर गाडी तर असल्या रस्त्यांना पाहिजे ना. मग चल ना जाऊ तिघ पण. चला घे की ओळखी गाडी माझ्याकडे येते का? अरे हा लाव ताकद. हो बघ. हा वा रे वा. कोण आहे? कंटेंट क्रिएटर. नाही ते ब्लॉगिंग करतो युट्यूबर चॅनल आपण बघू. अरे तसलं काही नको करू. ओके सो नमस्कार मंडळी, वेलकम टू माय ब्लॉग. कशा आहे तुम्ही सगळे? सो आज मस्त संडे. आज संडेचं काय करायचं? आज संडेचा ब्लॉग होणार आहे आनंद शेठचा शूट. सो आनंद शेठला एक मोटिवेशन व्हिडिओ बनवायचा आहे स्वतःचा. तो गेट रेडी विथ मी करतोय आता. सो आता मी त्याची तयारी करणार आहे. तुम्ही बघा असा ब्लॉग कसा होणार आहे आणि आनंद शेठची मजा पण बघा. आता त्यानं बॅटमॅन काय ते कोण रे बॅटमॅनचा, तर आमचा आनंद जो आहे ना तो त्याला बघून लय मोटिवेट झालाय. मी मोटिवेट करत जाईल तुला. यू नीड अ लिटिल बिट मोटिवेशन. ओके तर मंडळी आम्ही आता चाललोय बाहेर फिरायला. आजचा ब्लॉग कुठून आहे? एक एलिफंट हिल म्हणून एक आहे जागा जी इथं कात्रज टनेललाच आहे. सो जरा आनंद शेठची जी काय मोटिवेशनल व्हिडिओ काढायचे ते थोडेसे अर्धेवट राहिले. सो आपल्याला थोडेसे तिथे पण काढायचे. आजचा ब्लॉग आनंदचा डे आहे. आज आनंदचा ब्लॉग होणार आहे सगळा. काय ती कसा आवरून बसलाय, किती मोटिवेट करणार आहे की बघू आता. बघा 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 इथंच मोटिवेशन भाऊचं. नाही बाबा वाट लागली केसांची. सगळ्या चीज लागते काय. थोडेच राहिले कशी तरी. मंडळी हमको लगी भूक. वडापाव झाला आलोय आता. बाबू चीज वडापाव, मेयोनीज वडापाव. शपथ चटका बसला. बॅटमॅन मध्ये कसे मोडिफाईड ऑटोमोबाईल क्या साथ वाटत. चलो निकलेंगे अब. अरे तू गिटार आण ना एक वेळ. गिटार एका महिन्यात तुला पण ताप. जो भी कहना चाहूं हे बघ सगळे तिकडच बघायला झाड तिकडच चालले. आता ऍडव्हेंचर गाडी तर असल्या रस्त्यांना पाहिजे ना. मग ओके कायच वाटत नाही गाडी चालवताना. आता व्हायला गाडीचा उपयोग ऍडव्हेंचर घेतल्याचा. आहे ते भारी वाटत. गाडीला वाटत असेल अब मेरे हिसाब से रास्ता अभी अच्छा है. या गाड्यांना बघा त्यांना लई सावकाश चालवला. रील्स ती सगळं व्हायरल करून टाकलेलं आहे. बरीच गर्दी दिसते मला तर. काय वाटत? बरोबर आहे. ओहो ये गेम ऑफ थ्रोन्स सारखं ते वाटायला व्हायले. हा
मंडळी भाई इसको बोलते नजारा. मंडळी हबक 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 ह्याला शार म्हणतात. ह्याच्यात हवा आहे भावांची. जाऊ द्या मंडळी. पॉइंट बघू शकता तुम्ही. ह्याला एलिफंट हिल असं म्हणलं जातं. एलिफंट हिल म्हणतात काय माहिती नाही बाबा. मी आता मॅपवर बघितलं. हेच असं कदाचित असं हातीवानी काहीतरी. पोट जर दुखलं ना तर ब्लॉग तर लय मागत पडणार. एक पण खात नाही. आज दुसरा चालू आहे. मी पण वजन कमी करणार आता. हा 103 किलो वजन होतं. आता लेवल गेला. आणि मी किती महिने झाले प्रयत्न करतो. वर्कआउट सुरू आहे, डाएट सुरू आहे. कसं काय वजन वाढत नाही तुझं? वाढतच नाही. 52च्या वरतीच जात नाही. मग 4 किलो 3 किलो वजन कमी केलं. एक जरी गोष्ट खाली तर माझं वजनच वाटतं लगेच. हे तो भारी आणि गोड पण म्हणजे टकलं पडायला रे माझं. काय यश तरी काय रे माझं. आता तर मला जेलच होती माहितीये का. कोणी वयस्कर माणूस होतं ते दिसलं ना फुल ब्रॉड केस डेन्सिटी त्याची. माझं एज एवढं कमी असून माझं टकलं पडायला एवढी डेन्सिटी माझी कमी झाली. त्यांचे बघा. पण माझं म्हणणं काय किती भारी स्पॉटला आलोय आणि आमचा विषय वडापाव केस. काय करणार. लाईफ हॅज अ प्रॉब्लेम. म्हणजे एक आहे हे जे स्पॉट आहे ना ते एक बॉईज साठी ठीक आहे. म्हणजे तुम्ही जर असं कपल किंवा असं फॅमिलीला घेऊन येतात किंवा फ्रेंड्सला घेऊन येतात ना हे स्पॉट बरोबर नाहीये. बॉईज येतात बुलेट वगैरे फटाके वगैरे हे ते फोडणं. पोरांची भांडणं हाणामाऱ्या इथं चालू झालं होतं जेव्हा आम्ही जस्ट स्पॉटला आलो तेव्हा. त्याच्यामुळं येत जर अचानक लय सेफली आहे. असं सहज येऊन आलं. माहिती आहे मी ही गोष्ट वडापाव खाऊन बोलतोय. आल्या एक शो बघितला, फाईट सीन बघितला, आल्याला फाईट सीन बघितला, नंतर मग शो ऑफ बघितला थोडासा बुलेटचा. एक आलती पोरगी त्या पोरीमुळे भांडणं चालू झाली. आम्ही काय ब्लॉग मध्ये तसलं काय घेतलं नाही कारण सगळ्याची आपापली प्रायव्हसी आहे. तसं तर पुढच्या संडेला आम्ही अजून एखादी नवीन जागा एक्सप्लोर करतो तुमच्यासाठी. चला मंडळी आता निघू आपण वापस आता रूमला. आम्ही आता चाललोय परत एलिफंट हिल बघून. नाही आम्ही थांबलो असतो पण जसं जसं थांबलो तसं तसं अजून पोरं आलेत. अजून आगुरीपणा चालू आहे काही ना काहीतरी. शिवेगाळी हाणामारी. आणि आता जस्ट आम्ही आता निघायचं म्हणलं कारण असं झालं होतं की हाणामारी झालं होतं इथं आणि अजून 2-3 पोरं आले होते. ती उगा बिनकामाचं इन्व्हॉल्वमेंट नको म्हणून आम्ही ती निघालेलंच बरं. बघा मंडळी बघू शकतात तुम्ही नुसती गर्दी नुसती गर्दी. अरे कसलं बारीक आहे का. आपली गाडी मोठी आहे. गाडी मोठी. चलो मंडळी आपण गाडी चालवत आहे. आता धावा करणार आहे आता. नाही पण गाडी माझ्यावरची गाडी नाही. रेट या गाडीचं माझ्या 3 पट जास्त आहे. 3-4 पट. इधर ये हवा मारने को. चलो अब हम रूम पे जरा थोड़ा सा आराम करेंगे और फिर डीमार्ट को जाने वाले हैं. हम जाएंगे नहीं तो किसी और को भेजेंगे. हमको नहीं मालूम. सुबह जायला पाहिजे मायला. मी 3-4 डीमार्टला जाऊन सामान घेऊन आलोय. आज सुट्टी आहे आज तुला पाठवू शकतो. नाही तर जाऊ आपण सगळेजण. मग कसा होता पॉइंट. बढिया बढिया. नाही जागा चांगली आहे इथे म्हणून. पण ते आम्ही इतके रील्स बघितले होते की बाबा आम्ही इथंच आहेत आणि इथं जवळ प्लेस आहे तर मग म्हटलं जरा जाऊन येऊ. आणि वाट बघत होतो की कधी सुट्टी भेटेल कधी संडेला सगळेजण रिकामे राहतील आणि जाणं होईल. फायनली आम्ही गेलो आणि जागा वरती टाईप पण तरी पण वरती वाटली नाही आम्हाला. म्हणजे असं फील घेण्यासारखं एन्जॉय करण्यासारखं असं काय पॉइंटच भेटलं नाही आम्हाला. पण ठीक आहे. शुभ
सामानच घाला त्याला काहीच. तिघं पण जाऊ की चल की घेऊन यायचं ना. कुठे गेलो होतो तुला म्हणलं होतं तिघं गेलो असतं. तिघं नसतं. शिव्या रुसला कसला शिव्या रुसला काहीच. शिव्या तोड दाखव रे. हो कसं तोड करते. चल ना जाऊ तिघं पण. चला सोबत तर चल आमच्या सोबत चल की. रुसलाय शिवम रुसलाय. मग तुझ्यासाठी सामान ठेवायलाय बाकीचं देऊन येतो. अरे चल ना तू. माझं काय काम आहे. चल की जाऊ तिघं पण. चल मंडळी आम्ही वापस आता डीमार्टला चाललोय. एक काम सांगितलं होतं फक्त आम्ही शुभमला. एक काम की बाबा आम्ही चाललोय बाहेर जरा शूट काढायला ब्लॉग काढायला. डीमार्टला फक्त जाऊन ये म्हणलं होतं. आणि त्यात का परत जा म्हणलं होतं माहितीये कारण आम्ही आतापर्यंत 4-5 जाऊन आलो आणि तिची बारी होती डीमार्टला जायची. गेलाय तरी गेलाय भाऊ. डीमार्टला सामान पण इतकं भयानक घेऊन आलाय. ड्रेन क्लिनर आणायचं असतंय का. किती आणायचं असतं ड्रेन क्लिनर तरी साधिक. आता समजा 2 बेसिन आहेत. 2 बेसिनसाठी 2 ड्रेन क्लिनर सफिशियंट आहेत. ठीक आहे 2 तरी एक्स्ट्रा आणावं. भाऊ ना 10 पुढे आणल्यात. भाऊ 5 महिन्याचा विचार करून सामान आणलाय. फिनेलच्या जागी भाऊनं 1-2 लिटरचं अजून 2 1-1 लिटरचे डेटॉलचे हे आणलेत बॉटल आणलेत. पण अजून काय आणले अजून विम बार आणलेत. आता बाहेर आम्ही जास्त घासत नाही तर एक साबण एक महिना आरामात जातो आम्हाला. भाऊनं 5 साबणचे 3 डबे 2 पॅकेट 2 घासायचं म्हणजे इतकं. आणि वरून म्हणतोय काय तुम्ही 100 रुपये. अरे पण गरजच नाही तर आणायचं कशाला. एक तर रूमर झाले जुरड. त्याला मेन गोष्ट डीमार्टला जाण्याचं जे कारण होतं ना त्याला डीमार्टला याच्यासाठी पाठवलं होतं बाबा जुरड झाले ते हिटचं जेल आणि ती हिटचा स्प्रे हे 2 गोष्टी घेऊन ये. भाऊ हिट बीट सगळं सोडून बाकीचं सगळं सामान घेऊन आलं. ठीक आहे चला आता निघूया डीमार्टला. घे की ओळखी गाडी माझ्याकडनं येते का. अरे मग आहे का आता काय गाडीचा मग काय फायदा आहे. घे गाडी. हा लाव ताकद. हो बघ. हा वा रे वा. असा सपोर्ट घ्यावा लागतो. एवढे पाय पुढतात बारीक आले बघ की तोटे केले फक्त. आणि सामान परत करायचा काय माहिती आता किती करायचं. शिवम चेटणे एक्स्ट्रा त्याची गरज नाही. त्याची एक काम सांगितलं होतं फक्त एक काम करणं होईना त्याला काय बोलावं. बघू आता डीमार्ट वाले घेतात का नाही परत. तूच बोल त्यांना इतर काही जाणार नाही. कुठं एक्सचेंज करायचंय. हा पण चालतंय. कोण आहे कंटेंट क्रिएटर. नाही ते ब्लॉगिंग करतो युट्यूबवर चॅनल आपण बघू. मला माहिती अरे तसलं काही नको करू. मंडळी आमची शॉपिंग झालेली आहे इथं बघा. आणि आमच्या ज्या पिशव्या आहेत ते पिशवी असणार बघा. इथं आहे आमची पिशवी. येले आम्ही लाईनीमध्ये थांबत नसतो. चला मंडळी आपलं डीमार्टचं सामान आले येतात. चांगला गेला दिवस. मग माझ्यासोबत फिरायल्यावर असंच होतंय. एकटा फिरत असता. अरे माझा दर दिवस भारी राहतोय रे. जॉब सोडतो. जॉब सोड. व्हिडिओ मी डायरेक्ट करत जाईल. स्टोरी वगैरे तू टाकत. एडिटिंग पण करायच्या. ओके तर मंडळी चला आजचा व्लॉग आपण एंड करूयात. तुम्ही मला सांगा तुम्हाला हा आजचा व्लॉग कसा वाटला. आज मस्त फन डे संडे व्लॉग होता. आज आनंद सोबतच होता. शुभम शेटचा तर डीमार्टचा तुम्ही आता किस्सा बघितला. छान हे काय डीमार्ट. हा हो का. परत जाऊन रिटर्न करून परत आणावं लागेल. चला आपण आलोय आता रूम वरती. एंड करूयात. ब्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके भेटूयात आपण अशाच एक चांगल्याशा ब्लॉग मध्ये.
आता टेक केअर, बाय.